सर्व पत्रकार मित्रांचं गाव कोण आहे? भाई इकडे करायचं सुरू. सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. माननीय बाळासाहेब थोरात, माननीय विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे अंबादासजी दानवे, तसंच अनिल परब साहेब, तसंच भाई जगतापजी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आज आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी 5 वाजता सगळ्या विरोधी पक्ष दोन्ही नेत्यांना आणि गटनेत्यांना, प्रमुखांना चहा पाण्याच्या करता बोलवलेलं होतं. आणि बोलवलेलं असताना आम्ही सगळ्यांनी आज 2 वाजता बैठक घेतलेली होती. आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि समाजवादी पार्टी, कपिल पाटील, बाळाराम पाटील म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, अशा सगळ्या रईस शेख या सगळ्या मान्यवरांना बोलवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली. आणि ती चर्चा केल्यानंतर आम्ही अशा निर्णयाप्रत आलो की हे जे काही त्यांनी आपल्याला चहा पाण्याला बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये बहिष्कार टाकायचा. आणि ते बहिष्कारची कारणं काय आहेत त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे. ते आपल्याला पण आम्ही देतो की ह्या कारणाच्या करता आम्ही पूर्वसंध्येला, विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार त्या ठिकाणी टाकला. खरं तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की देशाचा स्वातंत्र्याचा कालचा 75वा स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी साजरा केला आणि हे अमृत महोत्सव हे वर्ष देखील आपण सगळेजण साजरा करणार आहोत. आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं ही खरं अभिमानाची बाब आहे. आणि काल तर आम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात. आज पण ह्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मी सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलेल्या अशा वीर स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करतो, अभिवादन करतो. आणि आज पतेती देखील आहे, नवरोज आहे, पारसी बांधवांचा नववर्ष दिन आहे. समस्त पारसी बांधवांना देखील देशवासियांना मी पारसी नववर्षाच्या आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना काही दुःखद घटनाही घडल्या. आपण बघितलं 2 दिवसापूर्वी सन्माननीय विनायकराव मेटे साहेबांचं दुःखद निधन अपघाती झालं. आपल्यातला एक चांगला सहकारी गमावला. मी स्वर्गीय मेटे साहेबांना देखील आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये ITBT इथं अर्थात इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या 37 जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला आज अपघात झालेल्या त्या दुर्घटनेबद्दलची माहिती प्रमाणे 6 जवान शहीद झालेले आहेत. त्या जवानांना देखील श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, हे सगळं अधिवेशनाच्या निमित्तानं कामकाज होत असताना आमचं स्वतःचं स्पष्ट मत आहे की ज्या प्रकारे हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या सगळ्याचा जर विचार केला तर विधिमंडळ ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमचं स्पष्ट मत अशा पद्धतीचं आहे की हे शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालेलं आहे.
विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार अद्यापही विधिमान्य नाही आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या मॅटर चालू आहेत. अजूनही त्याच्या तारखा सातत्याने पुढं पडतात. निवडणूक आयोगाच्या समोर देखील काही प्रश्न गेलेले आहेत. परंतु सुप्रीम कोर्टचे सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे तिथले पण कुठलेही अजून निकाल लागलेले नाही आहेत. त्याच्याकडं पण सगळ्यांचं लक्ष आहे. आणि एकंदरीतच हे अधिवेशन फार कमी काळाचं आहे. त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही कामकाज सल्लागार समितीच्या वेळी सांगितलेलं होतं की तुम्ही 17 ते 25 नाही तर 17 ते 27 घ्या. त्यांनी सांगितलेलं आहे की बघू पुढच्या आठवड म्हणजे 2 दिवस झाल्यानंतर त्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी करू. परंतु एकंदरीतच जी वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत की एक तर अतिवृष्टी प्रचंड झालेली आहे. आज देखील वैनगंगांना एवढं प्रचंड पाणी चाललेलं आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये तिकडं गोंदिया जिल्ह्यामध्ये तिकडं दळणवळण रस्ते सगळे बंद पडलेले आहेत. म्हणजे वाहतुकीची व्यवस्था बंद पडलेली आहे. प्रचंड पाणी वाहत असल्यामुळं पुलावरनं देखील ह्या भागातनं त्या भागात जाता येत नाही. आणि मागं ज्या प्रकारे मदत व्हायला पाहिजे होती तशा प्रकारे आम्ही राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून पण तेवढ्या प्रकारची भरीव मदत शेतकरी वर्गाला झाली नाही. शेतमजुरांना झालेली आहे नाही आहे. शेतकरी अतिशय हवाल दिलं आहे. ते तर मुद्दे आम्ही सभागृहामध्ये चर्चेच्या निमित्तानं घेणारच आहोत. परंतु त्याच्यामध्ये विरोधी पक्ष अजिबात समाधानी नाही आहे. या अतिवृष्टीग्रस्तांच्याकडं ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये एक तर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे 75,000 रुपये हेक्टरी मदत करा. बागायती क्षेत्र आहेत फळबागा त्याला हेक्टरी 1.5 लाख रुपये मदत त्या ठिकाणी जाहीर करा. आणि खूप जणांचं मजुरीपोटी जे काही त्यांच्या मजुरांना एक रकमी अनुदान दिलं गेलं पाहिजे. कारण त्यांना सातत्याने पाऊस पडत असल्यामुळं त्यांना कामच करता येत नाही. काम करता येत नाही त्याच्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबांची अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. तसंच अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क देखील माफ करावं. आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एक कॅबिनेट घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही NDRFच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. मित्रांनो, आता इथं बाळासाहेब थोरात आहेत, मी सगळेच आम्ही इथं आहोत. आम्ही पण अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं आहे. NDRFचे नॉर्म्स इतके कमी आहेत, इतके तुटपुंजे आहेत की त्यांना काही भागत नाही. मागं आम्ही सरकारमध्ये असताना त्याच्यात तिप्पट मदत केलेली होती. यांनी सांगितलं एका ओळीमध्ये की दुप्पट मदत केली, परंतु अक्षरशः ती जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे. NDRFचे सगळे हे नियम हे जे काही आहे हे निकष कालबाह्य झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये दुप्पट मदत जाहीर करून देखील शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे. ही पण वस्तुस्थिती आहे. साधारण 15 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. परंतु अजूनही पाऊस चाललेला आहे. मधी देखील हाय अलर्ट करण्यात आलं. आजही सगळे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस पडतोय. ते पाहता साधारण 15 लाख हेक्टरचं क्षेत्र अधिक वाढण्याची शक्यता तरी नाकारता येत नाही. आणि मागं आम्ही सरकारमध्ये असताना हे घरातले भांडे कपड्याचं नुकसानसाठी प्रति हेक्टरी 3,800चे NDRFचे निकष होते. आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही त्याच्यामध्ये भांडी कपडे अन्नधान्यासाठी प्रत्येकी 5,000 प्रमाणे प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबांना 15,000 रुपये त्या बाबतीमध्ये दिलेले होते. आणि पूर्ण घर पडलेल्यांना जवळपास 1.5 लाख रुपये आणि नुकसानीसाठी सरसकट 50,000ची मदत अशा पद्धतीनं आम्ही आमच्या काळामध्ये केलेली होती. खरं तर सरकार कुणाचंही असलं तरी ज्यावेळेस आपला गरीब माणूस अडचणीमध्ये असतो, आपला शेतकरी अडचणीत असतो, त्यावेळेस भरीव अशा प्रकारची मदत करून पुन्हा त्याला ताठमानेने कसं उभं करता येईल याबद्दलचा प्रयत्न यांच्याकडनं व्हायला पाहिजे होता. परंतु तसा तो झालेला दिसत नाही आहे. तसंच पीक कर्जाचं पण वाटप आम्ही आढावा घेतला तर अक्षरशः ऑगस्ट महिना उजाडला तरी अवघं टार्गेट जे ठरवलं होतं त्याचं निम्म्याच उद्दिष्ट पीक कर्जाचं गाठलं गेलेलं आहे. आणि मराठवाड्यामध्ये गोगलगाईमुळं सोयाबीनच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि विदर्भामध्ये मिलीपीड कीटकामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या निमित्तानं झालेलं आहे.
अशा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यातून एकंदरीतच ह्या सगळ्या एकंदरीत कामामध्ये आपण जर पाहिलं तर जे महत्त्वाचे विषय आहेत त्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जातात आणि त्याच्यातच चर्चा जास्त त्या ठिकाणी केली जाते. आता आपण बघता आपण अनेकदा जय हिंद म्हणतो, जय महाराष्ट्र म्हणतो किंवा आपल्याला जे जय हरी म्हणतो, परंतु आता काय मध्येच वंदे मातरम काढलं. ठीक आहे, वंदे मातरमला विरोध असण्याचं काही कारण नाही, पण कारण काय? तुम्ही महागाईच्या बद्दल बोला, महागाईच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार आहे ते सांगा. महागाई कमी करण्याच्या करता काय निर्णय घेणार आहे? GST जीवनावश्यक वस्तूंना लावलेला आहे त्याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहे? कुठली भूमिका GST काउन्सिलमध्ये तुम्ही लोकांनी मांडलेली आहे? आणि ते कमी करण्याच्या करता आम्ही सरकारमध्ये असताना त्यांनी सांगितलेलं होतं पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याच्या करता 50% किमती कमी झाल्या पाहिजे. यांनी तर किमती कमी करत असताना अवघे 2-3% किमती कमी त्या ठिकाणी केल्या. म्हणजे जो टॅक्स होता तो कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्वतः सरकारमध्ये आल्यानंतर सरकारमध्ये नसताना ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्या पूर्णपणे विसरून जायचं आणि अतिशय तुटपुंजी अशा प्रकारचे टॅक्स वगैरेमध्ये माफी द्यायची, ह्या पद्धतीचं कामकाज त्यांचं चाललेलं आहे. आणि एकंदरीतच तुम्ही पहा, महिलांना तिथं प्रतिनिधित्व नाही आहे. किती दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. खातेवाटपाच्याबद्दल देखील उशिरा खातेवाटप झालेलं आहे. आता उद्यापासून प्रश्न उत्तराच्या संदर्भातली माझ्या माहितीप्रमाणे उद्या प्रश्न उत्तरं ठेवले नाही, कारण तशा प्रकारची तयारी ही विधिमंडळाची झालेली नाही. हे पण एक लोकशाहीला मारकच आहे. 40-40 दिवस आम्ही लोक विधायक प्रश्न टाकतात आणि त्याला उत्तर मिळत नाही. ही तर एक प्रकारची शोकांतिकाच आहे. त्याही संदर्भामध्ये हे उत्तर त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही एक बघा, मला तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले. असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटावा अशा प्रकारची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा, शिवसैनिकांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथळा काढा. अरे काय पद्धत! कुठं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कुठं आपले पहिले संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करत असताना कशा पद्धतीनं आपण राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीनं झाले पाहिजेत, हे सगळ्यांना शिकवलं. त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये तोडा फोडा मारा ही पद्धत हे एकनाथराव शिंदेंना पटतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना पटतं, भाजपला पटतं. नुसतं त्याच्यावर नाही, पत्रकार मित्रांनो, एका तर बहादर विधायकांनी शिंदे गटाच्या आमदारांनी एका आमच्या म्हणजे सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे. तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली काय तुम्हाला? शेवटी कुणी व्यक्ती असली तर सगळ्यांना संविधान, कायदा, नियम सारखे. कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा, नियमापेक्षा कुणी मोठा नाही. तो सरकारमध्ये असू द्या, नाहीतर शेवटचा माणूस महाराष्ट्रातला कुणी असू द्या. ह्या पद्धतीची भाषा अजून तर कुठं सुरुवात झालेली नाही आहे आणि एवढी मस्ती त्यांना आलेली आहे. यांना थांबवलं कसं जात नाही. यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का? महाराष्ट्र हे बघतोय उघड्या डोळ्यांनी. आणि आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना ज्या दिवशी 15 ऑगस्ट आपण आनंदाने साजरा करतो त्यावेळेस एक विधायक अशा प्रकारची भाषा वापरतो. आणि मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी अशा ठिकाणी जर इथंच तुम्ही ही भाषा वापरत असाल तर त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत शेवटच्या माणसाची काय अवस्था होणार आहे? बरं, हे सगळीकडं पसरतं.
हे काही ठराविक ठिकाणीच राहत नाही. याही गोष्टी आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतल्या पाहिजे, लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत आणि ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार नाही या गोष्टी पुढं येण्यापेक्षा जे महत्त्वाचे विषय आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याला बगल देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं ह्या सरकारने करता कामा नये. त्याच्याही बद्दलचं उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. हे आमचं विरोधी पक्षाचं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. हे पण मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. आता विदर्भामध्ये गडचिरोली भंडारा जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क वैनगंगेला आलेल्या पुरामुळे तुटलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील कोयना, उजनी, आपलं इकडचं मराठवाड्यातलं जायकवाडी ही सगळी मोठी धरणं पत्रकार मित्रांनो आजच्या तारखेला भरली. म्हणजे कधी इतक्या लवकर धरणं भरत नसायची आणि त्यातच आता पुन्हा अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्राला हवामान विभागाने दिलेला आहे आणि ते पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कारण धरणं पूर्ण भरलेली आहेत सगळी छोटी मोठी आणि फ्री कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडतोय, कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडतोय. धरणं भरलेली असल्यामुळं बऱ्याचदा त्यांनी पाटबंधारे खात्याचं काम केलंय, मी पाटबंधारे खात्याचं काम केलंय. पूर नियंत्रण करण्याचं काम धरणाचं पाणी सोडत सोडत आपल्याला करता येऊ शकतं, परंतु आज महाराष्ट्रात ती परिस्थिती नाही. कारण धरणं इतकी काठोकाठ भरलेली आहेत की आलेलं वरचं पाणी सगळं सोडावंच लागणार आहे आणि धरणाच्या खाली पडणारं पावसाचं पाणी तेही नदीतनं जातं आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा नदीकाठच्या गावांना गंभीर परिस्थिती निर्माण होण्यासारखे आज सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं तर जास्त जागृत राहून दिवस रात्र त्या भागामध्ये सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे आणि विभागाला पण त्याच्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. पुन्हा 2019ची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आत्तापासूनच सरकारने त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं एकंदरीत झालं पाहिजे. मगाशी मी कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार शिंदे गटाचे ते तर काही आमदार तर असं गुन्हा दाखल झाला तरी मी असेच वागणार इथपर्यंतची मस्ती काही विधायकांची झालेली आहे. म्हणजे काहींवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु माणसाचं कधी कधी चुकल्यानंतर माणूस कबूल करतो की हो बाबा माझी चूक झाली, मी असं बोलायला नको होतो, मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो, पुन्हा अशा प्रकारचं माझ्याकडनं घडणार नाही, वक्तव्य माझ्याकडनं येणार नाही. ते राहिलं बाजूला, परंतु गुन्हा दाखल झाला तरी मी असेच वागणार. त्याच्यामध्ये मिड डे मीलचं योजनेमध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याचा आरोप करून तिथे शिवीगाळ केली जाते. एकदा नाही तर 3दा तिथं मॅनेजरला मुस्कारात मारली जाते. डोक्यात काय ह्यांच्या सत्ता डोक्यात गेली का? ह्याही गोष्टीचा शेवटी तुमची पण आमची जशी विरोधी पक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी तशी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाची पण महत्त्वाची जबाबदारी. त्यांनी पण अशा गोष्टीला त्या बाबतीमध्ये पुन्हा कुणाला तशा प्रकारचं धाडस कायदा हातामध्ये घेण्याचं होता कामा नये. अशा पद्धतीची लेखणी पण चालवली पाहिजे. आम्ही बघितलंय, आम्ही त्यावेळेस लहान होतो, परंतु आणीबाणीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं लेखणी चालून एक लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन करण्याचं काम मीडियाने केलं हे अनेकदा वेगवेगळ्या काळामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि आता मात्र हे सत्ताधारी पक्षाचे विधायक या पद्धतीनं वागायला लागलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई ही तातडीनं केली पाहिजे आणि ती लोकांना दिसली पाहिजे. ते नुसतं मिलीभगत होता कामा नये. नाहीतर तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, नुसतं कागदोपत्री अटक केल्यासारखं दाखवायचं आणि म्हणायचं अटक केली होती आणि मग नंतर त्यांना जामीन मिळायचा. ही असली नौटंकी अजिबात चालणार नाही. आम्हाला एक समजतं की कशा पद्धतीनं ह्या गोष्टी सगळ्या होतात आणि ह्या सगळ्याचा सार लक्षामध्ये घेता आणि यंदा विधेयक पण बरीचशी आहेत, ती पण चर्चा करूनच शासकीय विधेयक मंजूर केली गेली पाहिजे. आत्ताच आम्ही सगळेजण विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांनाही भेटलो, त्यांना पण काही गोष्टीच्या संदर्भात सांगितलं. त्यांनी पण सकारात्मक विचार करू आणि आपण मार्ग काढू अशा प्रकारची भूमिका घेतली. त्याहीबद्दल आमचं सगळ्यांचं समाधान आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळं आम्ही विरोधी पक्षांनी
आज चहापानावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतलेला आहे. अजित पवारांनी एक विषय असा आहे की गेल्या अनेक दिवसापासून ठरलेला आहे की सरकारने मदत द्यावी. पंचनामे काही म्हणतात की झाले आहेत, काही म्हणतात की नाही झाले. शेतकऱ्याला एवढी वाट का पाहावं लागत आहे? कारण विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे ही वाट पाहायची वेळ आली. तुम्हाला कोणी सांगितलं विरोधी पक्ष कमकुवत आहे? सरकारवर प्रभाव नाही पडत आहे. नाही, प्रभाव पडायला आता काय केलं म्हणजे सरकारला? आता काय त्यांच्या आमदारांच्या सारखं आता कोणाला मारायला उठवू का काय? इथलं अवघडच काम आहे. काय आपण विचारतो, इथं सगळे आम्ही बसलोय, भूमिका मांडतोय, त्याच्यामध्ये राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिली, त्यांनाच समजावून सांगितलंय अधिवेशनाला आता उद्यापासून सुरुवात होणार आहे. काय धन्य धन्य सगळं. हां, कशाबद्दल? नाही, कामकाज सल्लागार समितीमध्ये शिवसेनेला स्थान नाही. हे मागच्या वेळेस त्याची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये मी मार्ग काढतो. आज दुसऱ्या काही गोष्टीच्या करता चर्चा झाली, परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी त्याच्यामधनं मार्ग काढून तुम्हाला देतो. आणि त्यांनी सांगितलेल्या उत्तरांनी आम्ही सगळे गेल्यानंतर आमचं समाधान झालेलं आहे. माझं बोलणं झालं. आता विरोधी पक्षनेते विधान परिषद त्यांना काही सांगायचं असेल तर माननीय अजितदादा पवारांनी विरोधी पक्षाची भूमिका सांगितलेली आहे. मी त्याला जोडूनच पुढं काही भूमिका सांगू इच्छितो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषतः भंडारामध्ये जी घटना भंडारा आणि गोंदियामध्ये घडलेली आहे, याला जोडूनच महाराष्ट्रात या काळात अनेक घटना घडलेल्या आहे या 40-50 दिवसात. आणि याच्याविषयी सरकारची भूमिका अतिशय दुर्दैवानं म्हणावं लागेल की बेपर्वाईची आहे. कारण ज्या भंडारामध्ये घटना घडली त्या ठिकाणी 5-6 दिवस SP नव्हता. हे सगळं होत असताना आमदारांचा धमक्याचा मुद्दा मांडलेला आहे. परंतु ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नामोहरम करण्यासाठी नोटिसा देणं, तडीपार करणं, अशा प्रकारचा प्रकारसुद्धा सरकारने सुरू केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं TET सारखा विषयामध्ये गैरप्रकार करून स्वतःचे नातेवाईकांना नोकरी देण्याचा प्रकार घडलेला असताना अशा प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देणं हा सुद्धा प्रकार या सगळ्याच्यात घडलेला आहे. त्याचप्रमाणे 750 शासन निर्णय असे निघाले या सगळ्या 40-50 दिवसात. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे विकास कामाला स्थगिती देण्याचा प्रकार या सरकारने मागच्या 40-50 दिवसात केले. तब्बल 750 शासन निर्णय या पूर्ण 40-50 दिवसात निघालेले. हे सगळं करत असताना शेतकऱ्यांच्या विषयी नुसती मदतीची घोषणा केली. NDRFचे निकष हे अतिशय कालबाह्य आहे. आणि हे अतिशय काही ठिकाणी, आत्ता मी काही ठिकाणी आला असं की विदर्भात 400 रुपये आणि 500 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात, अशा प्रकारचं आलेलं आहे. निकषामध्ये मी एकच उदाहरण देतो की मी सुद्धा नांदेड, हिंगोली, जालना, परभणी गेलेलो असताना जमीन वाहून जाण्याचा प्रकार आहे. मग ही जमीन वाहून जात असताना ती किती सेंटीमीटर वाहून गेली, किती इंच वाहून गेली, किती मिलीमीटर वाहून गेली, याचा आधी कधीच मोजमाप झालेला नसताना आता कसं मोजमाप होणार हा एक प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनावरं वाहून जाण्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहे. ही जनावरं अद्यापपर्यंत सापडलेली नाही. आणि जनावरांचा जर मोबदला पाहिजे तर त्या जनावरांचं पोस्टमार्टम रिपोर्ट असण्याची आवश्यकता आहे. परंतु असं पोस्टमार्टम जर जनावरच सापडलेलं नसेल तर त्याचं पोस्टमार्टम रिपोर्ट कुठून होणार? आणि म्हणून ह्या मदतीसाठी सुद्धा काही निकष मला वाटतं थांबवावं लागतील. ही सुद्धा भूमिका घ्यावी लागेल. बुलेट ट्रेनसाठी इमिजिएट निधी या सरकारने दिलेला, परंतु शेतकऱ्यांसाठी निधी मिळत नाही. आणि जो प्रोत्साहन भत्ता महाविकास आघाडी सरकारने उद्धवजी ठाकरे साहेब, अजितदादा आणि बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली जाहीर केला होता प्रोत्साहन भत्ता, याच्यामध्ये आणखी अटी शर्ती टाकून या सरकारने तो प्रोत्साहन भत्ता शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मिळणार नाही अशा प्रकारचा नवीन शासन निर्णय काढलेला आहे. या अधिवेशनात हे विषय सुद्धा आम्ही सगळे मिळून घेणार आहोत. फडणवीस साहेब असताना बेसिकली तुमच्याकडे गृह खातं होतं, त्यामुळे टार्गेट ऑब्व्हियसली NCP असायचं. ज्या पद्धतीने ते माझ्याकडे कुठली ती CDA वगैरे करून ते एक्सपोजर करायचे. बेसिकली जेव्हा आता हे मंत्र्यांचं खाते वाटप झालं किंवा ज्याला कॅबिनेटमध्ये एक्सपान्शनमध्ये ज्याला इंडक्शन केलं
तुमच्या पक्षातर्फे एक नियमावली किंवा एक कॅरिकेचर केलं होतं, त्याच्यामध्ये 18 पैकी साधारण 15 ते 16 जणांवर कसे गुन्हे नोंदवलेले आहेत आणि बेसिकली दिस इज नथिंग बट अ क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स विथ अ डिफरन्स, अशा पद्धतीने तुमच्या पक्षातर्फे त्याच्यावर एक अटॅक करण्यात आला होता. तर माझा प्रश्न आहे बेसिकली ॲज अ युनायटेड अपोजिशन या संदर्भात तुमची काय एकूणच म्हणजे डिरेक्शन असणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही मगाशी बोलत असताना असं म्हणाल होतं की आत्ताची मिळणारी मदत ही धोकी आहे, NDRFचे निकष बाजूला करून मिळाले पाहिजे. तुम्ही जेव्हा होतात सरकारमध्ये तेव्हा तुम्ही प्राईम मिनिस्टरकडे गेला होता, उद्धव ठाकरेही होते, अशोकरावही होते, आणि त्याच्यात तुम्ही रिव्हिजनची केलेली होती आणि आपल्याकडचं ते बीटचं जे मॉडेल आहे बेसिकली इन्शुरन्ससाठी ते करावं असं, त्याला अजूनही असं काही रिस्पॉन्स मिळाला म्हणजे 40 दिवस जे धोके असले तरी सुद्धा या दोन विषयावर बेसिकली ॲज अन अपोजिशन आत्ताच्या सेशनमध्ये तुमचं काय ऐकून? त्याच्यामध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी नेहमीच बरीच चर्चा केली आणि ती चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं बीडच्या पीक विमा योजनेला कुणी पुढे येईना कंपन्या, मग बीडच्या धर्तीवर वेगळं एक प्रपोजल आम्ही केलं, त्याला केंद्राने तेवढ्यापुरती मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर ते जास्त सक्सेस झालं. म्हणून आम्ही पंतप्रधानांना भेटलो, 12 वेगवेगळे विषय होते, त्याच्यात हे पण विषय होते तुम्ही ज्याचं प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यातून आम्ही त्यांना सांगितलं किंवा बाकी काही करता येत नसेल तर बीडच्या धर्तीवर तुम्ही पूर्ण आमच्या राज्याला पीक विमा योजना जर लागू करायला येस म्हणून सांगितलं तर त्याचा जास्त फायदा शेतकरी वर्गाला होतोय आणि मोठ्या प्रमाणावर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळायच्या ऐवजी कंपन्यांना मिळतात, ते जायचं बंद होईल. तर त्यांनी ते सगळं समजून घेतलं आणि ते म्हणले की ठीक आहे, मी माझ्या संबंधितांना काही गोष्टी त्याच्याबद्दलच्या सांगतो, हे त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं होतं. आणि NDRFच्या नॉर्म्सच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब आणि आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा काढला, अशोक चव्हाण साहेबांनी वगैरे, तो ऐकून PM साहेबांनी घेतला आणि मोदी साहेब म्हणाले की हा तुम्ही मुद्दा म्हणताय ते बरोबर आहे, ह्याचे निकष फार जुन्या काळातले आहेत आणि त्याच्यात बरेच वर्ष उलटलेली आहेत, तुम्ही म्हणताय तसे निकष बदलले पाहिजेत आणि त्याबद्दलचा आम्ही केंद्र सरकार म्हणून विचार करतोय, लवकरच त्याच्याबद्दलचे निकष बदललेले आदेश निघतील असं त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं आणि आम्ही तिघा चौघांनी पण ते ऐकलेलं होतं. परंतु नंतर आमच्यावर ज्यावेळेस पाळी आली की निर्णय घ्यायचा, तोपर्यंत निकष काही बदलले गेले नाही. मग आम्ही त्या निकषाच्या तिप्पट मदत बाधित शेतकऱ्यांना किंवा बाधित नागरिकांना, ग्रामस्थांना करायचा निर्णय घेतला आणि तिप्पट मदत त्या बाबतीमध्ये केली आणि ती त्यांना पोच केली. परंतु अजूनपर्यंत NDRFचे नॉर्म त्या ठिकाणी बदललेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपण जे काही म्हणताय की बाबा एकंदरीत 18 मंत्रींनंतर, पहिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर 18 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आहेत. काही केसेस ह्या राजकीय आहेत, त्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत असायचं कारण नाही. आम्ही अनेकदा राजकीय ज्यावेळेस आंदोलनं करतो, राजकीय पक्ष एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी होतो, ह्याच्यामध्ये महागाईच्या संदर्भामध्ये असेल किंवा पूरग्रस्तांना मदत होत नाही त्याबद्दलचं असेल, कुठं कायदा सुव्यवस्था अडचणीत आल्यानंतर किंवा कुठं अन्याय झाल्यानंतर, कुठं बलात्कारासारख्या केसेस घडल्यानंतर, कुठं कुणाचा जीव गेल्यानंतर अशा प्रकारची आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची होत असतात. त्यावेळेस त्या केसेस ह्या ग्राह्य म्हणजे त्या जरी असल्या तरी त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही. परंतु ज्याच्यातनं क्रिमिनलसारख्या केसेस त्या ठिकाणी असतात किंवा खरोखरीच त्यांच्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत आलेल्या अशा प्रकारच्या FIR ज्यावेळेस दाखल होतात, अशा वेळेस मात्र अशा लोकांच्या बाबतीमध्ये कुणाचंही सरकार असू द्या, आज त्यांचं सरकार आहे, उद्या आणखीन कुणाचं सरकार येईल, हे कुणाचंही सरकार आलं तर त्यांनी ह्या बाबतीमध्ये थोडंसं जागृत राहूनच स्वच्छ प्रतिमा असणाऱ्यांना, आरोप असणारे गोष्ट वेगळी, परंतु जे त्याच्यामध्ये खरोखरीच दोषी आहेत अशांना त्याच्यामध्ये घेता कामा नये असं आमचं स्पष्ट मत. आपण जर बघितलं आपल्या सरकारने निर्णय घेतलेला प्रभाग रचनेचा, तो निर्णय एकनाथ शिंदे UD मिनिस्टर असतानाच त्यांनी घेतला, तो तर रद्द केलाय. पुन्हा महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या. त्या संदर्भामध्ये आम्हालाच कळेना, त्यांनी सही करून तो प्रस्ताव आणला आणि त्यांनीच प्रभागाच्या बद्दलचा निर्णय घेतला आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर असं काही 40 दिवसात चमत्कार घडला की तो निर्णय त्यांना नकोसा वाटायला लागला. हेही चुकीचंच आहे. तर आम्ही आता सभागृहामध्ये ज्यावेळेस बिल येईल त्यावेळेस आम्ही त्यांना तो प्रश्न विचारू
पवार साहेब, एक प्रश्न आहे. देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असा नारा भारतीय जनता पक्षाने दिलाय. त्याच्यानंतर आता काँग्रेस पक्षाने एक नारा दिलाय की आपण भेटताना जय बळीराजा म्हणायला पाहिजे. काय मत आहे यावर? हो का, फक्त कुणालाही म्हणताना शिवीगाळ करू नका, मारहाण करू नका, त्याच्या संदर्भात कायदा हातात घेऊ नका. ज्याच्यातून त्यालाही समाधान वाटेल, तुम्हालाही समाधान वाटेल असं म्हणा. दादा, एक प्रश्न असा आहे, आताच दानवे साहेबांनी टीईटीचा उल्लेख केला, तर त्यामध्ये जे मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची आपण मागणी लावून देणार का? ह्या संदर्भामध्ये आता आम्ही सभागृहात काय बोलणार आहे, आम्ही आमची स्ट्रॅटेजी आज ठरवलेली आहे. त्या संदर्भात तुम्हाला आता उद्यापासून ते सगळं पाहायला मिळेल. आम्ही ज्या गोष्टी योग्य असतील त्या वरच्या सभागृहात विरोधी पक्षाच्या वतीनं आणि खालच्या सभागृहात विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं निश्चितपणे मांडल्या जातील आणि त्या संदर्भातला जाब विचारला जाईल. त्याचबरोबर कोकणातल्या जे काही नुकसान झालंय शेतकऱ्यांचं, आपण बोलतो विदर्भ आणि मराठवाड्याचा उल्लेख करताय. नाही, मी विदर्भ आणि मराठवाड्याचा तुम्ही वारंवार उल्लेख ऐका मी मराठवाडा, विदर्भ, मराठवाडा आणि ज्या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती जास्त आहे तो भाग, ज्या भागात पूरग्रस्त परिस्थिती त्यात कोकण पण येतं, त्यात पश्चिम महाराष्ट्र पण येतो. पण जेवढा विदर्भ आणि मराठवाडा सर्वव्यापी व्यापला गेलेला आहे तेवढा इकडचा भाग व्यापला नाही. फार तर तुम्हाला त्याच्यातनं काही वेगळं वाटत असेल तर उभ्या महाराष्ट्रात जिथं पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या सगळ्या भागात बस. आज जी बैठक झाली महाविकास आघाडी नेत्यांची, या बैठकीमध्ये अंबादास दानवे यांची विरोधी पक्ष नेत्यापदी जी नियुक्ती झाली आहे त्याला काँग्रेस पक्षाने याआधी विरोध केला होता. नाना पटोलेंनी उघड म्हटलं होतं की काँग्रेस शिवसेनेने आम्हाला विचारायला पाहिजे होतं. आज ती नाराजी दूर झाली आहे का? आम्ही समाधान केलेलं आहे. मराठी संस्थांना जे आता तिकडे गेलेले मंत्री आहेत गटातले मराठीचे असणारे, आपण निधी मंजूर केला होता वेगळ्या संस्थांसाठी, त्या सगळ्यांना स्थगिती दिली. म्हणजे हिताच्या विषयांना दुसरं सरकार आल्यावर पहिल्यांदा केलेला स्थगिती देणं हा विषय आपण उचलला. अहो, नुसती त्याला नाही स्थगिती दिली, विकासाच्या कामांना स्थगिती दिली, डीपीसीला स्थगिती दिली, सगळ्याच गोष्टीला स्थगिती दिली. त्याच्यात मराठी भाषा पण आलेली आहे. आज विधिमंडळामध्ये निवडून आलेला जो आमदार लोकप्रतिनिधी असतो तो 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. तो काही कुठल्या तिथं जर विकासाचे रस्त्याच्या करता, पिण्याच्या पाण्याच्या करता किंवा कुठल्याही योजनेच्या करता निधी गेलेला असतो, तो निधी हा त्या जनतेच्या करता असतो आणि तो त्यांचा अधिकार असतो. त्यालाच सगळ्याला स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे. असं कधी घडलेलं नव्हतं, परंतु त्यांना विचारायला गेलं की ते खासगीत म्हणतात नाही तुम्ही तुमच्या काळात केलं म्हणून आम्ही आमच्या काळात केलं, अशा पद्धतीने काहीतरी उत्तरं देतात. आणि पण आम्ही हा मुद्दा सभागृहामध्ये मुद्दा घेणार आहोत. वेगवेगळे आयुध वापरण्याचा अधिकार आम्हाला जो आहे, जो विधिमंडळाने दिलेला आहे, त्या आयुधाचा वापर करून आम्ही हा मुद्दा चर्चेला घेणार आहोत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एकंदरीत पद सोडताना आमदारकीचा सुद्धा राजीनामा देण्याची घोषणा केलेली होती. तसा राजीनामा त्यांनी दिलेला आहे का? दिला नसेल तर ते परिषदेत दिसतील का? त्यांनी राजीनामा दिलेला तो त्यांनी राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवला होता, परंतु राज्यपाल महोदयांच्याकडे राजीनामा पाठवावा लागत नाही. त्यांना कदाचित त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा तिकडं पाठवायचा असतो म्हणून आमदारकीचा एक पाठवला असावा, असा काहीतरी गैरसमज झाला असावा. परंतु तो राजीनामा विधान परिषदेचा सभापती महोदयांच्याकडे द्यायचा असतो, सभापती नसतील तर प्रभारी सभापतींकडे द्यायचा असतो आणि विधानसभेचा अध्यक्षांच्याकडे द्यायचा असतो. ही परंपरा आहे. कारण मी खासदारकीचा निवडून आलो तेव्हाचा राजीनामा मला 6 महिन्यांनी द्यावा लागला होता, तेव्हा मी तिथल्या अध्यक्षांच्या समोर जाऊन त्या ठिकाणी दिलेला होता. आता तो त्यावेळेसचा प्रसंग आणि त्याच्यानंतर बऱ्याच झालेल्या काही घडामोडी त्या बघता अजून काही, मी त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेलो होतो आम्ही 4-5 जण, पण तेव्हा हा विषय निघाला नव्हता. आता आपण प्रश्न विचारलेला आहे तर अंबादासजी त्यांच्या परीनं विचारतील, मी पण विचारीन की बाबा असा असा प्रश्न सगळ्या पत्रकार मित्रांना आणि मीडियाला आणि राज्याला पडलेला आहे, आम्हालाही पडलेला आहे. पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही राजीनामा न देता या सभागृहामध्ये यावं. तुम्ही तिथं आल्यानंतर एक
त्याला वजनदार व्यक्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री आल्यानंतर एक वेगळं तिथं सगळं वातावरण होतं असं आम्ही सांगणार आहोत. आता त्या आम्ही सांगणाऱ्या गोष्टीला ते कितपत प्रतिसाद देतात ते मला माहिती नाही. ते दिलेला प्रतिसाद तुम्हाला कळवीन. काय 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 आठवड्यांचा विषय आहे. ज्यावेळेला तुमच्या सरकारच्या काळात त्यांना आपण मंत्रिपदावर चौकशी झाली आहे, लोकांना माहिती नाही, पण आता ते मंत्री झालेले आहे, त्याला तुमचा कसा विरोध आहे? आम्ही मगाशीच अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं ना, जे हिंदीत एक शब्द आहे डागी मंत्री, डागी, अशा प्रकारचे जे मंत्री आहेत ते कुणी जरी असले तरी त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. त्यांनी पूर्णपणे ते निर्दोष आहेत हे सिद्ध झाल्यानंतर गोष्ट वेगळी, परंतु तसं घडलेलं नसताना देखील यांनी कुणाचं त्याच्यात दबक्या आवाजात असंही म्हटलं जातं की या दोघांना घेताना एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलं, परंतु भाजपचं त्याबद्दल थोडंसं वेगळं मत होतं. तर भाजपने स्पष्ट सांगावं त्यांचं काय मत आहे ते, कारण आज त्या दोघं एकमेकाला मिळाल्यामुळंच सरकार आहे. आज जे काही दोन विधायकांनी मारहाण केली, शिवीगाळ केली, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, ह्याला मारा त्याला झोडा त्याला हे करा, अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल एक महत्त्वाचा त्या सरकारमधला घटक म्हणून भारतीय जनता पक्षाने देखील माझी प्रेस झाल्यानंतर 6 वाजता काहीतरी त्यांची प्रेस आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ह्याच्याबद्दलचं उत्तर महाराष्ट्राला दिलं पाहिजे.